नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातल्यामुळे आणि आपल्याकडे कुंभमेळ्यासाठी जागा फारच कमी असल्यामुळे प्रशासनाकडून वृक्षतोड केली जाते. नाशिकमधील पर्यावरण प्रेमी यांसाठी कोर्टात गेले आणि रोजच रस्त्यावर विरोध करीत आहेत. आता प्रश्न येथे आहे की या सर्व घटनेसाठी महानगरपालिका अधिकारी चुकीचे आहेत, पर्यावरण प्रेमी चुकीचे आहेत की नागरिक चुकीचे आहेत, हा मोठा प्रश्न जरी निर्माण झाला असला तरी आपापल्या जागेवर हे तिघेही बरोबर आहेत. काल नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींना काही नागरिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. प्रशासनाचे अधिकारी हे कोणाचाही न ऐकता वृक्षतोड करीत आहेत. तर मग या सर्व घटनेला अनुसरून चुकीचे कोण आणि बरोबर कोण हा प्रश्न निर्माण झाला. पर्यावरण प्रेमी कसे बरोबर यांची बाजू घेतली तर हे सुद्धा आपल्या निर्णयावर योग्य आहे. कारण आज ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगच्या शीघ्र बदलामुळे वातावरणात मोठे बदल घडत आहेत, त्यासाठी शहरात आणि गावात मोठ्या प्रमाणात वृक्षांची गरज निर्माण झाली आहे. वृक्षांमुळे प्राणी, पक्षी, जीवजंतू यांचं जतन तर होतंच, परंतु मानवाला त्याचा जास्त फायदा होतो. शहरातील वृक्षांमुळे शहरातील तापमान नियंत्रणात तर असतंच, परंतु ग्लोबल वॉर्मिंग बिघडल्यामुळे आज अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस यासारख्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे वृक्ष जगणं हे नुसते अत्यावश्यक नाही तर अत्यावश्यक आहे. हाच धागा पकडून पर्यावरण प्रेमी नाशिकमधील वृक्षतोडीस विरोध करतात. नागरिक कसे बरोबर आहेत? ज्या पद्धतीने काल नाशिकमधील गंगापूर रोड येथे पर्यावरण प्रेमींना नागरिकांकडून विरोध झाला, तो का झाला हे जर लक्षात घेतलं तर नागरिकांचं म्हणणंही आपल्याला बरोबर वाटेल. कारण आज नाशिकमध्ये अनेक रस्त्यांच्या मधोमध वृक्ष आहेत, त्याचप्रमाणे रस्त्याच्या अगदी कडेला सुद्धा वृक्ष आहेत. त्यामुळे या वृक्षांवर कार आदळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तसेच अनेक नागरिक जखमी सुद्धा झालेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार माणसाचा जीव अधिक महत्त्वाचा की वृक्ष, हा खरोखरच गंभीर प्रश्न आहे. याचा जर विचार केला तर वृक्षांपेक्षा मानवी जीव कधीही अधिक महत्त्वाचा आहे हे नक्कीच बरोबर आहे. त्यामुळे काही नागरिकांकडून वृक्षांपेक्षा मानवी जीवनाला महत्त्व दिलं गेलं. सरकारी अधिकारी कसे बरोबर आहेत? नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामासाठी आजपर्यंत अनेक झाडं तोडली गेली आहेत. काही पर्यावरण प्रेमी या विरोधात कोर्टात हरित लवादामध्ये गेलेले आहेत. त्याप्रमाणे कोर्टानेही काही आदेश पारित केलेत, तरीही अधिकारी सर्रास वृक्षतोड करतायत असा आरोप करण्यात येतोय. मग या ठिकाणी अधिकारी दोषी आहेत का? तर तेही आपल्या जागेवर बरोबर आहेत. याचं कारण म्हणजे अधिकारी हा आपल्याला मिळालेला आदेश याचं पालन करीत असतो. जर त्यांनी आदेशांचं पालन करण्यास नकार दिला तर त्याला त्याची नोकरी गमवावी लागू शकते आणि आदेश न पाळल्यामुळे सरकारी कामाचं उल्लंघन होतं. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना पर्यावरण प्रेमींकडून शाब्दिक विरोधाला सामोरं जावं लागतं. हे बघता ते फक्त त्यांची नोकरी करीत आहेत असं म्हणावं लागेल. त्यामुळे अधिकारी हतबल आहेत, कारण त्यांची स्थिती ही अभिमन्यू चक्रात फसलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. परंतु त्यांच्याकडून वृक्षतोड केल्यामुळे अधिक पटात नवीन वृक्ष लावण्याचं काम चालू आहे. हे जर तिघेही बरोबर असतील तर मग करायचे काय, हा एक प्रश्न समोर उभा आहे. कारण नाशिक शहरात एवढा मोठा महाकुंभ भरतात, त्यासाठी जागा तर हवीच ना. कारण उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 400 हेक्टरवर कुंभमेळा झाला होता आणि आपल्याकडे फक्त 500 एकर जागा आहे. प्रयागराजच्या 10 पटीने जास्त गर्दी नाशिकमध्ये होईल. जर प्रशासनाने रस्ते मोठे केले नाहीत, जागा वाढवल्या नाहीत, तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या जनतेला पार्किंगसाठी, राहण्यासाठी, चालण्यासाठी जागाच खूप कमी असेल. तर चेंगराचेंगरीसारखे प्रकार होऊन मृत्युमुखी आणि जखमी होण्याच्या घटना होऊ शकतात. मग त्यावेळेस नागरिकच प्रशासनाला सल्ले देतील की प्रशासनाने आधीच व्यवस्था का करून ठेवली नाही. कारण घटना घडल्यानंतर प्रत्येकाला जाग येते आणि मग वेगवेगळे विचार पुढे येतात. आपल्या शहरात अप्रिय घटना घडू नयेत यासाठीच पूर्वनियोजन करणं गरजेचं आहे. म्हणून आज वृक्षतोड करणं हे जरी प्रत्येकाला आवडत नसेल तरीही काही वृक्ष तोडावीच लागतील. मोकळ्या जागेवरच वृक्ष न तोडता कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी मोकळी जागा विकत घेण्याचे काम हाती घेतलं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये संत समितीच्या कार्यक्रमात दिली. त्यामुळे प्रत्येकाने संयमाने आणि योग्य त्या पद्धतीने आचरण करून हा महाकुंभमेळा यशस्वी कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या कुंभमेळ्यामुळे अनेक छोट्या उद्योगांना मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल. उत्तर प्रदेश सरकारने मागच्या वर्षी झालेल्या कुंभमेळ्यासाठी 40,000 करोड खर्च केलेत आणि तेथील सरकारला 54,000 करोड कुंभमेळ्यातून उत्पन्न झालं.
म्हणजे सरकारने लावलेल्या पैशापेक्षा जास्त पैसा सरकारकडे आला. हेच नाशिक कुंभमेळ्याच्या बाबतीतही घडू शकतं. त्यामुळे चहूबाजूने याचा विचार करून कुंभमेळा सुरक्षित, प्लास्टिक मुक्त आणि पर्यावरणकारी होईल याकडे सर्वांनी लक्ष वेधलं पाहिजे. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.